वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. जर देवाने आम्हाला सुंदर देह दिला असेल, हे जीवन दिलं असेल, तर यामागे देवाचा काही हेतू असेल का नसेल? देवाचा हेतू कोणता आहे? सप्तम स्कंदाची कथा सांगताना सांगेन आपल्याला. ऊती हेतू आहे देवाचा. हे मिळालेलं सुंदर मनुष्य शरीर आहे. राजा, एक विचारू तुला. अरे जरा आरश पुढे उभा राहा आणि स्वतःकडे पहा. काय दिसेल? आपणच आपल्याला पाहणार आहोत ना. कानाला छिद्र आहेत, हो ना? अरे पर्वतामध्ये गुहा असतात का नाही रे? असतात. मग पर्वतामध्ये असणाऱ्या गुहा आणि या शरीरावर असणारे कानाची छिद्र, याच्यातला काय फरक आहे? जे कान प्रभू कीर्तन ऐकत नाहीयेत, कथा श्रवण करत नाहीयेत, सश्रवण घडत नाहीये. श्रवण ही पहिली भक्ती आहे, लक्षात ठेवा. साधनाची सुरुवात आहे. राजा, मग विचार कर, ते कान आणि पर्वताला असणारी गुहा, याच्यात काय फरक आहे? राजा, एक विचारू तुला. हा मोर आहे, याचा पिसारा केवढा आहे? किती पिस आहेत? प्रत्येक पिसावर डोळा आहे का नाही रे? या डोळ्यांचा मोराला काही उपयोग आहे का रे? हो ना? प्रभूने आपल्याला सुंदर 2 डोळे दिलेले, ज्या डोळ्याने आम्ही प्रभू दर्शन घेत नाही, मंदिरात जात नाही, त्या डोळ्यामध्ये, मोराच्या पिसावरच्या डोळ्यामध्ये काय फरक आहे? एक विचारू तुला. हा बेडूक आहे ना रे, बेका, हा ओरडतो का नाही? डरा डरा डरा. माणसालाही वाणी मिळाली, पण जी वाणी प्रभूचं गुणकीर्तन करत नाही, प्रभूचं भजन करत नाही, अनंत वाचाळ, बरळ ते बरळ, हे बोलत नाही तसं नाही. अरे मग त्यांच्यामध्ये आणि डराव डराव ओरडणाऱ्या बेडकामध्ये काय फरक आहे? प्रभूने दिलेली वाणी, याचा उपयोग कसा करावा? अरे म्हटलं, जिवंत आहे का गेला? डॉक्टर सांगतात गेलाय, तरी सुद्धा आपण डॉक्टरच्या शब्दावर विश्वास ठेवायला तयार होत नाही. आता 2 दिवसातली घटना आहे. एक लहान मूल आहे,
डॉक्टरने गेलं म्हणून सांगितलं, दवाखान्यात ना घरी आणलं, रडारड सगळी. शेवटी स्मशानात नेले, खड्डा खणला गेला. त्या खड्ड्यामध्ये ठेवले प्रेत, माती सारायची. एवढ्यात बाळाचा हात हल्ला गेला. अरे हात हल्ला. सगळे पाहतायत, डोळे उघडले गेले. केवढा आनंद. कशा करता बोलतो आपण, हा जिवंत आहे. कशावरून? अरे म्हटलं श्वास प्रश्वास, नाडीचे ठोके. श्वास प्रश्वास हे जर जिवंतपणाचं लक्षण असेल, राजा एक विचारू तुला, लोहाराचा भाता काय करतो रे? तोही सारखी हवा घेतो, हवा सोडतो. मग केवळ श्वास घेणं आणि श्वास सोडणं एवढं जिवंतपणाचं लक्षण असेल तर मग तो भाता. हे जिवंतपणाचं लक्षण नाहीये. किती मजा आहे. याकरता हरिपाठातला अजप अजप आहे. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज सांगत असत, श्वासे श्वासे, प्रत्येक श्वास आपला दत्त नाम स्मरण, देवाचं नाव घे. वाणी गुणानुकथने श्रवणौ कथायाम हस्तौ च कर्मसु मनस्तव पादयोर्न. विषय तो एक, सकळांचा हरी. बस हे मानवी जीवन आहे. द्वितीय स्कंदाच्या शेवटी भागवताची लक्षणं दिली आहेत. एकंदर 10 लक्षणं दिली आहेत, दशलक्षणं. अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पूषणमूतयः मन्वन्तरेशानुकथा निरोधः मुक्ती आश्रय. तृतीय स्कंधापासून 12व्या स्कंधापर्यंत ही दशलक्षणं दिलेली आहेत. एकेका लक्षणाचा विचार एकेका स्कंधातनं केलेला आहे. तृतीय स्कंध सर्ग. सर्ग म्हणजे सावर सृष्टी. चतुर्थ स्कंद विसर्ग, जंगम सृष्टी. हा तृतीय स्कंद सर्ग सांगण्याच्या निमित्ताने सांगतायत या पृथ्वीची उत्पत्ती कशी आहे. कश्यप महामुनी खूपच सुंदर मजा आहे हो. तृतीय स्कंदापासून भागवताची सुरुवात कश्यपांच्या पासून आहे.
गोत्र प्रवर काय आहे? ज्या कुलामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत यातले मूळ असणारे पवित्र महापुरुष, बस ते आपलं गोत्र आहे. या गोत्रामध्ये जन्माला आलेले जे आहेत त्याच्यातलेच विशेष, बस ते प्रवर आहेत. प्रकर्षेण वराह इथे प्रवरा. कोण कोण महापुरुष या कुळामध्ये जन्माला आले आहेत त्या कुळाचे ते प्रवर आहेत. लग्न म्हणजे एखाद्या घरात सत्कर्म करायचा असेल, वास्तुशांती आहे, सत्यनारायणाची पूजा आहे, संकल्प करताना गोत्रोच्चार आहे. गोत्र नाही माहिती, ज्याला आपलं गोत्र ज्ञात नसेल, शास्त्राची आज्ञा आहे त्यांनी काश्यप गोत्राचा उच्चार करावा. काय आहे कश्यप? विचार करा थोडा. त्यांच्या नावातच त्यांचं मोठेपण आहे. कम शपती इथे कश्यप. संस्कृत मध्ये एकाक्षरी कोश आहे, त्याचे अर्थ आहेत. क हे जर आकारांत पद असेल का तर त्याचा अर्थ परमात्मा श्रीहरी होतो. हेच पद जर नपुंसकलिंगी झालं तर कम, त्याचा अर्थ निर्गुण परब्रह्म होतो. हेच पद स्त्रीलिंगीचं झालं तर का, त्याचा अर्थ माता महालक्ष्मी अथवा प्रभूची माया होतो. कम हे द्वितीयचे एक वचन आहे, कर्म. कम शपथी, कहाची शपथ घेणारा ते कश्यप, म्हणजे देवाची शपथ. आम्ही सुद्धा 17 म्हणतो देवा शपथ सांगतो. लोक विश्वास ठेवतात का? त्याचं कारणच आम्ही खरं बोलतच नाही. माहिती हा माणूस खोटं बोलणार आहे. देवाची शपथ, देवाची शपथ नामदेवरायाने घेतली. देवाची शपथ माऊलीने घेतलेली आहे. देवाची शपथ तुकोबारायाने घेतलेली आहे. चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथ. आन शपथ, देवा तुझी शपथ वाहून सांगतो. एक क्षणभर सुद्धा माझं अंतःकरण तुझ्या पायापासून दूर नाही होणार. विसृजती न एषा हृदय, त्यांचं हृदय एक क्षणभर सुद्धा विसरत नाहीये देवाला. देवा तुझी आण वाहीन, शपथ घेऊन सांगते. माऊली शपथ घेते, तुझी आण वाहीन गा देवराया, बहु आवडसी जीवापासून.
आण शपथ वाहत असे आण विठोबाची तुकोबरा आहे देवाची शपथ ज्यांनी देवाची शपथ घेतलेली आहे कम शपथी इति कश्यपा त्यांना कश्यप म्हणावं लक्षात ठेवा ज्यांच्या जीवनाचा स्थायी भाव त्यांचा चिंतनाचा एकमेव विषय परमात्मा श्री हरी ते कश्यप महामुनी सूर्यास्त झालेला आहे संध्याकाळ आपण संध्याकाळ म्हणतो देवघरात बसलेले आहेत देवाजवळ उजळलेले समयी आहे समयीच्या मंद प्रकाशात उजळून निघालेले ते देवघर अशा वेळेलाच विकृत मानस असणारी दिती ही जवळ आली आहे उपरण्याचा पदर झाला आहे आपली इच्छा प्रगट करतीये कश्यप शांत समजून सांगतायत सूर्यास्त झालेला आहे किती सुंदर मजा आहे भारतीय संस्कृती आम्हाला काय शिकवते तमसो मा ज्योतिर्गमय अंधाराकडे जाऊ नका प्रकाशाकडे जा ज्योतिर्गमय पूर्व दिशा ही पवित्र मानली आहे कशी आहे पूर्व दिशा पूर्व दिशा ही प्रकाशाकडे नेणारी आहे सूर्योदय पूर्वेला होतोय पश्चिम दिशा कशी सूर्यास्त होतोय अंधाराकडे नेणारी आहे तमसो मा या मार्गाने नका जाऊ या वेळेलाच शास्त्रकाराने रुद्रवेला म्हटली या वेळेचे अधिपती रुद्र आहेत क्रूर वेळा आहे प्रदूषित आहे प्रदोष वेळा यांचं प्रदोष व्रत आहे हे व्रत कसं आहे शिवपूजन करायचंय केव्हा करायचंय ज्या वेळेला सूर्यास्त होतोय आता अंधार येणार या वेळेला शिवपूजन करायचंय प्रदोष व्रत आहे ही घोर वेळा दितीला समजून सांगतायत यावेळी काय करा यावेळी शिवपूजन करा भगवंताचं ध्यान करा शुभं करोति कल्याण हे दूरदर्शन आल्यापासून तुझी मजा आहे संध्याकाळ झाली आपण म्हणतो दिवे लागण्याची वेळ झाली आई मुलीला सांगते ए जा देवघरात तेवढी समय लाव तिची उठायची तयारी नाही टीव्ही पुन्हा आता तिचीच मुलगी ए आई तुला मी नाही की आई उठत नाही मुलगी उठत नाही देवापाशी समयचा पत्ता नाही संध्याकाळची वेळ कशी आहे
समयीच्या प्रकाशामध्ये देवघरामध्ये देवाला पाहण्याचा प्रयत्न करा. संस्कृत मध्ये एक वचन आहे, कामातुराणाम न भयम न लज्जा. विकृत मानसा दुराग्रही आहे. शुकदेव समजून सांगतायत, अशा वेळेला झालेली गर्भधारणा 2 पुत्र झाले. एक आहे हिरण्यकश्यप आणि एक आहे हिरण्याक्ष. हिरण्यकश्यप सप्तम स्कंदात सांगितले आहेत, हिरण्याक्ष तृतीय स्कंदात आहेत. ग्रंथात वर्णन आहे भागवतात. हे मूळ रोज 6 हात वाढत होत. 6 हात म्हणजे 9 फूट. माणूस आयुष्यात 9 फूट उंच होत नाही. हे पोरगो एका दिवसात 9 फूट वाढत होत. याचे वर्णन करताना भागवतात केलंय, हा जर चालायला लागला रस्त्याने तर आकाशातला चंद्र त्याच्या बिंबी लागत असे. मस्तकाचं टोक स्वर्गाला पोचलेलं आहे. सुंदर कथा आहे. पृथ्वी काखेत घेतलेली आहे. वरुण लोकात वरुणालाच जिंकण्याकरता, वरुणावर विजय मिळवण्याकरताच म्हणून वरुण लोकात गेलेले आहेत. ब्रह्मदेवाला प्रभूची आज्ञा आहे, सृष्टी निर्मिती. म्हणून राजा सर्वत्र पाहतात, आपा सर्वत्र पाणीच पाणी. सृष्टीकरता स्थानाची गरज आहे. ब्रह्मदेवांच्याकडे संकेताने पाहतायत. सृष्टीला स्थान कुठे आहे? ब्रह्मदेव चिंतन करतायत तर त्यांच्या उजव्या नासिकेपासून एक अंगुष्ठ मात्र पाणी बाहेर पडलेलं आहे. बाहेरच्या वातावरणामध्येच जो वाढू लागलाय, पर्वतप्राय देह झालाय. मोठ्यांनी गर्जना केली आहे, पाण्यात उडी घेतली. वरुण लोकामध्ये हिरण्याक्षाशी युद्ध केलंय. हिरण्याक्षाचा वध करून आपल्या दातावर पृथ्वी घेतली आहे. पाण्याच्या बाहेर आले. आपल्या ईश्वरी सामर्थ्याच्या जोरावर या पृथ्वीला स्थिती दिली आहे. स्वरूप अंतर्धान पावले. ही वराह अवताराची कथा आहे. या पृथ्वीच्या आधाराने मनुराजाची सृष्टी आहे. राजा परीक्षित प्रश्न विचारतायत, गुरुदेव तर हा हिरण्याक्ष समजून सांगाल का? जोपर्यंत हिरण्याक्षाचा वध होत नाही तोपर्यंत भागवत कथा श्रवणाचा अधिकार प्राप्त होत नाहीये. ते भागवत कथा श्रवण करायची असेल तर हिरण्याक्ष मेला पाहिजे.
जरा हिरण्याक्ष शब्दाचा विचार करा. 2 पद आहेत. एक आहे हिरण्य आणि दुसरं आहे अक्ष. हिरण्य शब्दाचा अर्थ सोनं होतो. अक्ष शब्दाचा अर्थ आहे डोळा. सोनं संपत्ती, सत्ता. ज्याच्या डोळ्याला फक्त सत्ता आणि संपत्ती दिसते बस. एक एक मंत्री मेल्यावर कळतं परराष्ट्रामध्ये यांचे पैसे किती आहेत ते, किती 1000 कोटी. हे हिरण्याक्ष बर का. ग्रामपंचायतच्या निवडणुकीला उभा आहे, निवडून आता सरपंच कसा होईल. सरपंच झाला, समाधान आहे का. आमदारकीला उभं राहायचंय. आमदार झाला नाही, केंद्रात जायचं. खासदार झालं पाहिजे. खासदारही झाला नाही, मंत्री झालं पाहिजे. पंतप्रधान झालं पाहिजे. अपेक्षा वाढत जात असतात. हा रोज 9 हात वाढत असे, 9 फूट 6 हात. माणसाच्या अपेक्षा कशा वाढणाऱ्या आहेत हे समजून सांगतायत. हिरण्याक्ष ज्याच्या डोळ्याला फक्त पैसा दिसतोय, सत्ता दिसते, तो मिळवायचा आहे. किती मिळालं म्हणजे पुरे. सर्व दानामध्ये श्रेष्ठ दान हे फक्त अन्न सांगितले. एकदा पोट भरलं, आता कुणी किती आग्रह केला नाही, घासभर सुद्धा नाही, नको, समाधान आहे. नको हे फक्त अन्ना करताय. त्याला विचारायचंय किती दक्षिणा मिळाली म्हणजे पुरे आहे. किती गरज आली म्हणजे पुरे आहे. पुरे नाहीच आहे, अजून हवं आहे. हवं याला अंत नाहीये, लक्षात ठेवा. हा हिरण्याक्ष आहे, हा लोभ आहे. एका महापुरुषांना विचारलंय माणूस पाप का करतो. त्याचं उत्तर त्यांनी दिलंय, लोभ मूलानी पापानी. पापाचा मूळ लोभ आहे. लोभापोटी माणूस पाप करत असतो. जोपर्यंत हिरण्याक्ष मरत नाहीये तोपर्यंत भागवत कथा श्रवणाचा अधिकार नाही. वराह नारायण हे यज्ञ स्वरूप आहे. हिरण्याक्ष हा लोभ आहे. हिरण्याक्षाचा वध वराह अवतारात आहे. लोभ आणि यज्ञ कसंही स्वरूप. लोभात हवंय, जे आपलं आहे ते आपल्याला तर हवंच आहे, पण जे आपलं नाही ते सुद्धा आपल्याला हवंय. यज्ञ कसा आहे, जे आपल्या जवळ आहे त्याचं समर्पण आहे, आणि तेही अग्नीत आहुती आहे. काय माऊली बाहेर करतीये, संपत्ती जात आघावे हे हवीर द्रव्य मानावे. स्वधर्म यज्ञ अर्चिके विश्वरूप.
आपल्याजवळ जे काही देवाने दिलेलं आहे ना, संपत्ती जात आघवे हवीर द्रव्य मानावे. अरे देण्याकरता दिले. धान्याचा कण, धान्याचा दाना जमिनीवर पडला तर उगवतो. एका दाण्याला एक कणीस, शेकडो हजारो दाणे लागतात. पण अग्नीमध्ये पडलेला जो दाणा आहे तो जळून जातोय, त्याच्यापासून मिळत काही नाही. कोणत्याही प्रकारची फलाची अपेक्षा न करताना काय भगवद्गीता सांगतीये, मा फलेषु कदाचन. ईश्वरार्पण बुद्धीने, कर्तव्य बुद्धीने समर्पण करणं हे वराह नारायणाचं स्वरूप आहे. लोभाला जिंकायचं असेल तर त्याच्याकरता समर्पण आहे. हिरण्याक्षाची वधाची कथा आली आहे. पृथ्वीच्या आधाराने मनोराजा, पत्नीचं नाव आहे शतरूपाराणी. मनोराजा ही शतरूपाराणी कळली पाहिजे. महापुरुष वर्णन करतायत, मनोराजा एक देहपुरी. या देहरूपी नगरातच प्रशासन करणारा राजा मनोराजा. आपलं मन आहे, लक्षात ठेवा. कोणती गोष्ट करायची झाली आधी मनवण्याची उठी. याची पत्नी आहे शतरूपाराणी. जरा नावाचा विचार करा. इथं शतशब्दाचा अर्थ 100 नाही करायचा, शेकडो. शेकडो रूप जिला आहेत तिचं नाव शतरूपा. मन हा मनोराजा आहे. ब्रह्मदेव आत्मा आहेत आणि शतरूपा राणी आपली बुद्धी आहे, लक्षात ठेवा. प्रथमतः मनामध्ये संकल्प निर्माण होतोय. मनाची 2 अंग आहेत, संकल्प विकल्पात्मकम मना. पण मनामध्ये जरी इच्छा निर्माण झाली तरी सुद्धा लगेच कार्यान्वित होत नाही. त्याचा निश्चय बुद्धी करत असते. निश्चयात्मिका बुद्धी. जेव्हा बुद्धी निश्चय करण्याचा मग ये वाचा दिठी करासी, तेव्हा या शरीराकडनं कर्म घडत असत. शतरूपा राणीलाच 3 कन्या झालेल्या आहेत, आकुती, देवहूती आणि प्रसूती. आकुती ऋषींना दिलेली आहे, प्रसूती दक्ष प्रजापतीला दिलेली आहे आणि देवहूती एक कर्दम ऋषींना दिलेली आहे. काय कळालं याचा अर्थ आपल्याला? यांना 2 पुत्र आहेत. एकाचं नाव आहे उत्तानपाद, एकाचं नाव आहे प्रियव्रत. प्रियव्रत हा 5म स्कंधात सांगितलेला आहे. उत्तानपाद 4th स्कंधात सांगितलं आहे.
प्रसूती चतुर्थ स्कंधात आहे. आकुती ऋषीनं दिलेली, त्यांची संतती दिली आहे. यज्ञ आणि दक्षिणा. ऋत शब्दाचा अर्थ वेद मंत्र होतो. वास्तवामध्ये वेद, ब्राह्मणाने वेदाध्ययन करायचंय. कशा करता? पण त्याच वेदमंत्रांचा उपयोग कसा केला जातो? को यज्ञ काच दक्षिणा. कोणतं कर्म करायचे, त्याची दक्षिणा किती, वास्तुशांतीची दक्षिणा किती, सत्यनारायणच्या पूजेची दक्षिणा किती. व्यवसाय होऊन बसलाय. हे भागवत आहे, लक्षात ठेवा. आपल्याला सुदामदेवांचं चरित्र सांगताना सांगेल. प्रसूती दक्ष प्रजापतीनं दिली आहे. त्यांना 16 कन्या आहेत. चतुर्थ स्कंदाची कथा आहे. त्यावर विचार करू. असणारी तृतीय कन्या देवहूती. एक कर्दभ ऋषीनं दिले ब्रह्मदेवांच्या सांगण्यावरून. तिला 9 कन्या आणि 1 पुत्र आहे. कुणाला किती मुलं आहेत, किती मुली आहेत हे सांगण्याकरता भागवत आहे का? हे ऐकण्याकरता आम्ही इथे येऊन बसायचं का? प्रत्येक कथेच्या मागे असणारा आपला जीवन स्पर्श काय आहे, बस तो पाहायचा आहे. देवहूती माता, हिचा विवाह कर्दमांच्या बरोबर आहे. जरा देवहूती शब्दाचा विचार करा. हुतम दत्तम. हुत म्हणजे दिलेलं. देवहूती जी देवाला दिलेली आहे ती देवहूती. शतरूपा राणी, हिच्या 3 कन्या. शतरूपा राणी बुद्धी. बुद्धी किती प्रकारची आहे? तिच्या कन्या 3 आहेत. भगवद्गीता पहा. भगवान श्रीहरी अर्जुनाला समजून सांगणार आहेत. लक्षणं दिलेली आहेत. सा बुद्धी. तिला तामसी बुद्धी म्हणावं, तिला राजसी बुद्धी म्हणावं, तिला सात्विकी बुद्धी म्हणावं. बस त्रिगुणात्मिका आहे. ही देवहूती आहे, प्रभूला अर्पण केलेली. काय माऊलीने भार केले पहा तुम्ही आता. परी दीपकलिका धाकुटी, बहुतेजात प्रगती तैसी. सद्बुद्धी ते थेकुटी म्हणून आहे. सद्बुद्धी. सत शब्दाचा अर्थ सत्य, परमात्मा, श्रीहरी. तदर्पित ती सद्बुद्धी. हरिपाठात माऊली काही बोलली आहे का? बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. बस जया परमात्माची अवधी जी देवाला अर्पण केली आहे, अशी सद्बुद्धी. काय मजा आहे.
समर्थ रामरायाची प्रार्थना करतायत, ते रघुनायका माझं मागणं आहे तुझ्यावर, थोडं देशील बुद्धी दे रघुनायक, मला बुद्धी दे. अरे बुद्धी सगळ्यांना दिलेली आहे, तुम्ही काय बुद्धी म्हणता? हा, बुद्धी सगळ्यांना मिळाली आहे, सद्बुद्धी सगळ्यांना मिळालेली नाही. जी देवाला समर्पित केली आहे, अशी ही देव होती सद्बुद्धी, कुणाला प्राप्त होते? कर्दम. अगदी साधा विचार केला तरी लक्षात येईल. कर दम, दमन करणं, हा संयम, ज्यांच्या जीवनामध्ये संयम आहे. हरिपाठात माऊली समजून सांगणार आहे, शमदमावरी. अरे हरी झाला, कपिल देवांसारखा पुत्र कुणाला प्राप्त होतो? हरी झाला, काय अर्थ आहे याचा? खूप मजा आहे, भागवताचं रहस्य आहे. आपलं मन, आपली इंद्रिय, बस यांचा संयम. ज्यांच्या जीवनात संयम आहे त्यांनाच ही देवहूती प्राप्त होऊ शकते. त्यांच्या जीवनात संयम नाही आहे, त्यांना उपासना घडणं शक्य नाही, भक्ती घडणं शक्य नाही. ब्रह्मदेवांच्या आज्ञेनेच मनु राजा कर्दमांच्या आश्रमाला आलेले, देवहूती मातेचाच विवाह. कुठे दोन पवित्र स्थान आहेत, एकाला मातृगया म्हटले आणि एकाला पितृगया म्हटलेले. गया श्राद्ध केलं असताना आपले पितर मुक्त होतात, अशी श्रद्धा आहे आपली. मातृगया सिद्धपूर, इथे बिंदू सरोवर आहे, इथे पिंड प्रदान करायचे आईच्या नावाने. काय या क्षेत्राचा महिमा आहे. कर्दमांचा आश्रम इथे आहे. कर्दमांच्या आश्रमात अतिशय तपस्वी जीवन आहे. एक दिवस परमात्मा श्रीहरी प्रसन्न आहेत, कर्दमांना दर्शन देत आहेत. तपाचरणामध्ये अतिशय कृश झालेली त्यांची प्रकृती. देवाच्या डोळ्यात दोन थेंब पाणी आले. ते पाणी, ते नेत्रातले अश्रुबिंदू जिथे पडले गेलेत, दोन पाण्याची कुंड आहेत पहा तिथे, त्याला बिंदू सरोवर म्हटलंय. इथे मात्र श्राद्ध करायचं असतं. एक दिवस या बिंदू सरोवर स्नान केलेलं, वळकलाचे पिळे खांद्यावर आहेत, पाण्याने भरलेला घरा काय, समोरून देवहूती माता येते. कर्दम पाहत आहेत, काय अवस्था आहे. माझं ठीक आहे, माझं तपस्वी जीवन आहे, पण स्त्री सुलभ काही इच्छा असतात का नसतात?
आपण आपला विचार केला, पण कधी हिचा विचार केला का? हाक म्हणजे देवती या. आजपर्यंत आपलं जीव तपस्वी, आजपासून आपल्या सांसारिक जीवनाला आरंभ आहे. एक आपल्या तपसामर्थ्याने विमान तयार केलेलं आहे. आपला संसार लोकांसारखा सामान्य नाही आहे. हीच तर मजा आहे. अरे ज्यांचा संसार सुद्धा दिव्य असतो, खूप मजा आहे. संसार नाथ महाराजांचा बस. काय जीवन. विमानावर रोड आहेत. कर्दम महामुनी, देवहूती माता यांची संतती समजून सांगतायत. यांना नवकन्या झालेल्या आहेत. कर्दम ऋषी विचार करतायत. आपलं उत्तरीय जीवन बस वानप्रस्थ, वने प्रस्थानम इति वानप्रस्थ. आपल्या आश्रमाला आलेले आहेत. देवहूतीला समजून सांगतायत. आश्रम धर्माला अनुसरून आम्ही आता वानप्रस्थ स्वीकारणार आहोत. मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलंय, आपल्या साधनेमध्ये मी कुठेही आड येणार नाही. पण माझा एक प्रश्न आहे. या नवकन्या आहेत, आपण निघून झालं, यांच्या विवाहाचं काय? हसले. ठीक आहे. अत्रि वशिष्ठाधिकानं बोलावलंय. नवकन्यांचे विवाह आहेत. हे नव ऋषी एकेका भक्तीचे आचार्य आहेत, लक्षात ठेवा. या नवकन्या नवविधा भक्ती आहेत. कर्दम ऋषी संयम आणि देवहूती प्रभू समर्पित बुद्धी. त्यावेळेला नवकन्या प्राप्त होत असतात. नवविधा भक्ती प्रकट होत असते. देवहूती येऊ. मुली आपापल्या घरी गेल्या. आपण तपाचरणाला जाणार. आश्रमात मी काय करणार? अपेक्षा एक पुत्र असावा. कपिल देवांचा जन्म आहे. संख्यशास्त्राचे प्रवक्ता. यांनी आपली आई देवहूती माता हिला उपदेश केलेला आहे. ती भगवद्गीताने कपिल गीता आहे. आईच्या पायावर डोकं ठेवले. कपिल देव गंगासागराला आलेले आहेत. कपिल गीता सांगून तृतीय स्कंध पूर्ण केला आहे. चतुर्थ स्कंधाचा आरंभ मनुराजाची असणारी प्रसूती नावाची कन्या ही दक्ष प्रजापतीनं दिलेली.
ही दक्ष कथा लिहिली आहे. ज्यांना 16 मुली आहेत, यातल्या 13 धर्माला दिलेल्या आहेत, एक पितरांना दिलेली आहे, एक देवांना दिलेली आहे आणि एक भगवान शंकरांना अर्पण केलेली आहे. दक्ष प्रजापतीचा यज्ञ महोत्सव, इथे सतीमाता सती गेलेली आहे. हा जो चरित्र भाग आहे हा उद्याच्या कथेतनं आपल्याला श्रवण करायला मिळेल. थोडं नामस्मरण करायचं आहे. श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण 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 श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण